तर आज आपण बघणार आहोत काय 2025च्या नवनीतच्या बुकमधला कोणता चॅप्टर है ना 8व्या वर्गाचा 9वा चॅप्टर. काय नाव आहे त्याचा? दशांश अपूर्णांक आणि तर दशांश अपूर्णांक म्हणजे काय तर ज्याच्या डिनॉमिनेटर, आता डिनॉमिनेटर म्हणजे समजते ना तुम्हाला, अंश आणि छेद है ना. छेद मधला जो असते त्याला डिनॉमिनेटर मधला कोणता पण फ्रॅक्शन अगर असेल तर याला आपण काय म्हणतो? न्यूमरेटर. आणि याला काय म्हणतो? मराठीमध्ये याला म्हणतो अंश आणि याला काय म्हणतो? छेद. तर कोणत्या पण अपूर्णांकाच्या छेदामध्ये जर 10च्या मल्टिपल येत असतील म्हणजे 10 वाल्या संख्या 10 टाइम्स वाल्या 10, 100, 1000, 10,000 अशा संख्या येत असतील तर त्याला आपण कोणता अपूर्णांक म्हणत असतो? दशांश अपूर्णांक म्हणत असतो. ठीक आहे. तर दशांश अपूर्णांकाला आपण दशांश संख्यामध्ये लिहू शकतो, पॉईंटमध्ये लिहू शकतो इझिली. याचा अर्थ काय होते? याचा अर्थ होत असते की P भागीला Q, P भागीला है ना. तर सपोज मी इकडे लिहिला 43 भागीला 10. सपोज याच्या ठिकाणी मी काय लिहिला? 43 भागीला 10. ठीक आहे. हे आपण याच्या संख्या इकडे लिहू. तर मग याची पॉईंटवाली व्हॅल्यू कशी येईल? दशांशवाली व्हॅल्यू कशी येईल? तर मग आपण हा असा भागाकार करू का? 10 चौक 40, 3 राहिले, पॉईंट आला, 10 त्रिक 30, किती आला? 0. हा एवढा सगळा तामझाम करत बसायचं जेव्हा आपण खाली म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये 10, 100, 1000 अशा संख्या येतील तर डायरेक्ट डिवाइड करता येते, डायरेक्ट पॉईंट आपल्याला वर चढवता येते. यामध्ये तुम्ही नोटीस कराल का संख्या हेच आहे, 43च आहे. उत्तरामध्ये 4.3 आली ना, तर 43 म्हणजे इथलेच अंक आहेत, फक्त पॉईंट हा एक वाढलेला आहे ना, खालचे 10 काय झालेले आहेत? गायब. बरोबर आहे. तर शून्यवाल्या संख्येनं भागाकार करणं खूपच इझी राहते, डायरेक्टली पॉईंट चढवावा लागते आपल्याला. ठीक आहे. तर बघा कसा, जसा इथं काय होता, सपोज इथं हा असेल आणि इकडे काय असेल 10, तर काय येईल याच्या उत्तर? म्हणजे काय येईल? तर पहिले हा अंक लिहून टाकायचा, वरच्या संख्या लिहून टाकायची. आता पाहायचं की किती शून्य आहेत, तर इकडून एका संख्येनंतर काय येऊन जाईल? कळलं का? है ना. सपोज मी म्हटलं इकडे 4, 5, 3, 5, 9 असं काहीतरी असेल आणि इकडे सपोज 100 असेल तर मग काय येईल? 4, 5, 3, 5, 9 जसाच्या त्यानंतर इकडे किती आहेत? आता इकडून 2 संख्येनंतर काय येऊन जाईल? अरे कळलं की नाही कळलं? है ना. तर सपोज ऑलरेडी पॉईंट आहे, आता ऑलरेडी पॉईंट आहे आणि आपल्याला याला 100 भाग द्यायचा आहे. तर मग अशा संख्येला, पॉईंटवाल्या संख्येला भाग द्यायचा तर काय कराल? सिंपल तरीका सांगतो, लक्षात ठेवाल. नॉर्मल तरीका भी तो हा असा लेंदीवाला भागाकार करून सनी काढत बसाल तर बहुत वेळ लागेल. बरोबर आहे. सिंपल तरीका काय आहे? बस जेव्हा पण डिवाइड होईल तेव्हा ह्या पॉईंटला कोणत्या बाजूला फिरवायचं, कोणत्या बाजूला शिफ्ट करायचं? लेफ्ट. आणि पॉईंटवाल्या संख्येचा गुणाकार असेल तर काय करायचं? राईट साईडला. शून्यासोबत गुणाकार असेल, शून्यवाल्या संख्येसोबत गुणाकार असेल तर राईट साईडला. आणि शून्यवाल्या संख्येनं काय असेल म्हणजे 100, 10 अशा संख्येनं डिवाइड असेल तर कोणत्या साईडला शिफ्ट होत असते? लेफ्ट साईडला शिफ्ट होत असते. बरोबर आहे है ना. तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. तर बघा जसा इथं काय आला असता 3, 5, 7, 2, 5. पहिलेचा कुठं होता? इथं होता. 2 संख्येनं तो कुठं येऊन जाईल? समोर. 2 का बरं? कारण इकडे खाली डिवाइड मध्ये किती शून्य होते? कळलं? लक्षात राहील. ओके. सपोज असं काहीतरी आहे. असं काहीतरी आहे. आता काय कराल? आता काय उत्तर येईल भागाकाराच्या? सर इकडे तर संख्याच नाही आहेत 2, तर मी बनवू शकतो ना. अरे किती शून्य देऊ शकतो मी? इकडे देऊ शकतो. म्हणजे काय आला असता उत्तरामध्ये? 0.00. बरोबर. तर हा तर झाला डिव्हिजन बाय 10, 100, 1000 है ना.
अरे ठीक आहे. आता मल्टिप्लिकेशन पाहून आपण. सपोज मी म्हटलं 1 2 4 4 3 5 इंटू 10 आहे तर काय येईल, किंवा 100 आहे तर काय येईल, है ना. सपोज मी म्हटलं तर काय येईल. सपोज मी म्हटलं तर काय येईल. तर काय येईल. आता शून्यवाल्या संख्येसोबत काय दिसून राहिलं आपल्याला, गुणाकार. अरे गुणाकार दिसून राहिला. तर मी तुम्हाला सांगितलं डिवाइड करताना लेफ्ट साईडला, गुणाकार करताना किती शून्यानं, तर जेवढे किती संख्यानं, तर दोन शून्य आहेत तर 2 संख्या. बघा म्हणजे हा 2 संख्येनं कुठं शिफ्ट होईल, इकडे. म्हणजे काय आला असता हा नंबर जसाच्या. अरे तुम्ही पहा ना, तुम्हाला सपोज गुणाकार शिकवला मी, तर जसा मी म्हणतो की 43 पॉईंट सपोज 10 करायचं आहे तर थोड्या वेळासाठी पॉईंट विसरून जा. म्हणजे काय आला असता 43 वर 1 शून्य आला असता आणि मग पॉईंट नंतर एक संख्या आहे, बरोबर. इकडून एका संख्येनंतर काय द्या, पॉईंट. तरी किती आला 43. आणि मी डायरेक्ट सांगतो कसा, तर इथून 1 नंबरनं, आता 1 शून्य आहे तर 1 शिफ्ट होईल, 1 शिफ्ट होईल म्हणजे 3च्या नंतर येईल आला. आता पॉईंट नंतर काहीतरी द्यायचा म्हणजे द्यायचा 0, पण त्याची व्हॅल्यू किती होईल डायरेक्टली. जेव्हा पॉईंट नंतर 0 येत असते तेव्हा त्याची व्हॅल्यू समोरच्या अंका एवढीच असते. कळलं का. म्हणजे पॉईंट नंतर आपण किती 0 दिले तरी त्याला काही अर्थ राहत नाही, त्याची काही व्हॅल्यू चेंज होत नाही. बघा सपोज हा आकडा मी जसाच्या तसा लिहिला हां, आणि शून्यासोबत मल्टिप्लाय केलं असतं तर 2 शून्य असे वाढले असते, बरोबर आहे. मग पॉईंट कुठं द्यायचा, तर इकडून बघा किती नंबर आहेत 3, तर इकडून 3 नंबर नंतर पॉईंट द्या, दिला. आता गोष्ट तुम्ही नोटीस कराल की पहिले पॉईंट कुठं होता आणि किती अंकांना समोर वाढला. म्हणजे तेच तर मी म्हटलं ना, मल्टिप्लाय करताना काय करायचं आहे, सरळ सरळ तेवढ्या जेवढे शून्य असतील तेवढ्या अंकांनी समोर वाढवायचं. कळलं. हां बघा आता इथं किती शून्य आहेत, तर मी पहिले काय करतो या प्रकारे लिहून देतो. लिहिलो. पहिले पॉईंट इथं होता, बरोबर आहे. इथून 5 आकड्यांनी समोर गेल्या पाहिजे, पण आकडे किती आहेत इथं, तर मी 2 शून्य वाढवलो. आता झाले. अरे झाले. आता इथं देऊन देतो पॉईंट. आता झाले तर कुवाराने ठेवू शकत ना असा, तर काय झाला म्हणजे काय आला 125 300. हा राहील आपला आन्सर. कळलं. हां मग इकडे बघा आता 59 लिहिलो. किती आहेत शून्य, किती आहेत, तर 4 आकड्यांनी समोरचे आले पाहिजे. 1 2. कळलं. म्हणजे किती आला असता 59 वर. अरे कळलं. मग इकडे बघा किती आला असता, सांगा लवकर. 3 शून्य आहेत, बस 3 शून्याने इकडे पॉईंट वाढल म्हणजे 0.25 झाला. तर या प्रकारे आपण डेसिमल व्हॅल्यू म्हणजे दशांशच्या, डेसिमल म्हणजे काय होते, याला इंग्लिशमध्ये आपण डेसिमल व्हॅल्यू म्हणतो. ठीक आहे. आणि हे वल्गर फ्रॅक्शन, व्यवहारी अपूर्णांक जे बी राहतील ते. ठीक आहे. तर डेसिमल व्हॅल्यूजच्या आपण इझिली डिवाइड आणि मल्टिप्लिकेशन करणं बघितला. मग याचं काम कुठं आहे सर, मल्टिप्लाय करणे, हे करणे, ते करणे, याचं काम कुठं आहे, कसं काम आहे. मग दशांश व्हॅल्यूच्या फ्रॅक्शनमध्ये आणि फ्रॅक्शन व्हॅल्यूच्या दशांशमध्ये हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे, बरोबर. अरे बरोबर. तर आता आपण समोर पहिले ते बघू आणि त्यानंतर आपण काय बघू, त्यानंतर आपण बघू मिलीडेसिसेंटीच्या कन्सेप्ट. आता माझा व्हिडिओ टाकलेलाच आहे यूट्यूबवर. ठीक आहे. मिलीडेसिसेंटीच्या लेंथ मास टाईम 5व्या वर्गात पण आहे, 8व्या वर्गात पण आहे ना. तर 5व्या वर्गातून पण तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करू शकता, नाही तर इथलं पण करू शकता. ठीक आहे. तर फ्रॅक्शन टू डेसिमल म्हणजे अपूर्णांकामधून आपल्याला डेसिमलमध्ये कन्वर्ट करणं आलं पाहिजे दशांश. तर सिंपल फंडा आहे, भागाकार करावा लागते. किंवा दशांशमध्ये म्हणजे छेदामध्ये, डिनॉमिनेटरमध्ये
10, 100 अशापैकी संख्या बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. 1000 अशापैकी संख्या बनवण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला इझिली होऊन जाईल. आता 15च्या पाड्यामध्ये कधीच 100 येणार, तर मग आपण काय करून टाकतो, साधा भागाकार. तर 15 भाग दिला तर पहिले शून्याचा भाग गेला बाबा, पॉईंट आला इकडे. हां, मग 15 8 120 किती राहिले, मग 10 राहिले, एक शून्य घेतला, 15 सक, अरे 15 सक 90 होतात. पुन्हा 10 राहिले, पुन्हा 15 सक काय आला, 0.866666 अरे आला, म्हणजे 0.16. हा आपण मला वाटतं शिकला आहो कोणत्या चॅप्टरमध्ये, बेसिकमध्ये ना. आता दुसऱ्या तिसऱ्या चॅप्टरमध्ये बी तर शिकवला आहे ना, दुसऱ्या चॅप्टरमध्ये शिकला ना आपण. तर घेण्याची काही गरज, पक्का. आता हात लागला तर घेऊन घेतो. चालू केलीस का, राईट. चलो ध्यान द्या. मग याला कसं सोडवायचं, लक्ष आहे सर. मग तुम्ही शून्य बनवू शकते म्हटलं होत्या डिनॉमिनेटरमध्ये. तर बघा 4ला कितीच्या मल्टिप्लाय करीन तर शून्य बनवू शकते खालतं, 25च्या मल्टिप्लाय करीन तर 100 बनवू शकते. तर वर पण का होऊन जाईल, कितीच्या मल्टिप्लाय, अरे कळलं, म्हणजे आता गुणाकार करा 25चा, 25 चौ 100 हातच्याले 10, 25 एक 25 न 10, एका संख्येनंतर पॉईंट, बरोबर. आणि इकडे 100, अरे बरोबर. मग पॉईंट कोणत्या दिशेने शिफ्ट होईल, इकडे शिफ्ट होईल, म्हणजे 0.30. हे कोणाची व्हॅल्यू आली असती, या संख्येची व्हॅल्यू आली. त्यानंतर इकडे बघा 25ला 100 बनवू शकतो. तर 4 चौ 16, हातच्याला 1, 7 चौ 24 ने 1 25 भागीला, तर किती येईल 2.5. अरे कळलं. देन इकडे काटपीट करता येते, शिकला होता, काटपीट शिकला होता. कसोड्या कोणत्या लागतील, 4ची कसोडी लागत आहे बघा. 4 सक 24, एक राहिला, 4 चौ 4 1 4, 4 दुने 64 भागीला 12. पुन्हा 4 न कटत आहे, 4 त्रिक 4 एक 4 आणि 4 सक म्हणजे 16 भागीला 3. आणि मग 16 भागीला 3ला तुम्ही इकडे काय करू शकता, डिवाइड करून याची पॉईंटवाली व्हॅल्यू. देन इकडे किती न कटत आहे, 2 न कटत आहे. हां, तर बेसक बेसक बे0 बे7 607 भागिले 6. मग याची तुम्ही या प्रकारे भागाकार करून काय करू शकता, व्हॅल्यू काढू है ना. आता बघा हे अशा टाईपचे जे मिक्स फ्रॅक्शन असतील यांची व्हॅल्यू कशी काढायची, तर आपल्याला काही व्हॅल्यू तर माहीत पाहिजेत, काही डेसिमल व्हॅल्यू. म्हणजेच 1/2 म्हणजे काय होते, सरळ सरळ, अरे काय होते, हां. मग 1/4 म्हणजे काय होते, 3/4 म्हणजे काय होते 0.7. अरे ह्या व्हॅल्यू आपल्याला कम से कम माहीत पाहिजे, कळलं का, है ना. तर बघा इथं काय जुळलेला दिसत आहे, अरे दिसत आहे 1/2. म्हणजे याला मी असं लिहू शकतो, असं लिहू शकतो. तर याची व्हॅल्यू किती आहे, सरळ सरळ याची व्हॅल्यू आहे 0.5. किती आहे, कोणाची व्हॅल्यू आहे, हा 3 जसाच्या तसा आणि याची 0.5. तर किती झाला असता हा 3.5. कळलं. मग याची डायरेक्ट सांगा आता, डायरेक्ट 15. कारण शून्यासोबत हा 15 प्लस होईल. आता याची नाही येणार तशी डायरेक्ट. तर मग 5/8ची आपण पहिले काय करून टाकायची, व्हॅल्यू काढून टाकायची. ठीक आहे. 8 0 5 आले, 8 पंचे किती राहिले, 10 राहिले, 8 1 किती राहिले, 2 राहिले, 8 दुने
4 राहिले ना 8 पंचे, तर 12.5125. कारण या शून्यासोबत कोण प्लस होईल, हा 12 प्लस होईल. कळलं का की नाही कळलं? दशांश अपूर्णांकाची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन तर येत असेल ना सगळ्यांना, दुसऱ्या तिसऱ्या वर्गात बी पाहिलं असाल आणि चॅप्टरमध्ये पण पाहिला बघा. मग या प्रकारे डेसिमल टू फ्रॅक्शन कसं कन्वर्ट करायचं आहे, तर हा 256 जसाच्या आणि मग इकडे खाली 2 शून्य. का बरं? कारण पॉईंट नंतर किती आकडे होते, आणि मग याची काटपीट चालू करायची. अरे काटपीट करू शकता. 4 न कट्टे बघा, खाली आला असता 25, 4 सक 4 चौ 64 भागीला. आता काही कटत नाही तर राहू द्यायचं त्याच्या, झाला त्याच्या फ्रॅक्शनल रूप. हां, मग इकडे 525 भागीला किती आला असता 25 न कट्टे. मग हा बघा 25 चौ 25 दुने 2 राहिले, 25 एक काय आला, अरे कळलं, हा काय आला असता बरोबर. 2 न कट्टे 2 पंचे 10 2 9 आलं. हां, मग 24/100. का बरं? तर पॉईंट नंतर किती आकडे होते, मग किती 4 न कट्टे बघा, 4 सक 4 25 4 25. मग इकडे 568 भागीला 1 2 3. काटपीट करू शकता. 2 न कट्टे बघा, 2 दुने 4 2 आठी 16 2 चौ. पुन्हा 2 न कट्टे बघा, 2 न 1000ला काटणे म्हणजे हाफ करणे, 500च्या हाफ 250. इकडे 2 क 2 2 च वाढ 2 दुने. पुन्हा कट्टे बघा 2 न, हा झाला असता 125 आणि 2 साती 2 क, तर 71 भागीला 100. या प्रकारे आपल्याला करता यायला पाहिजे. ठीक आहे. हे दुसऱ्या तिसऱ्या चॅप्टरमध्ये पण आपण बघितलं ना, आता पण बघितलं. ठीक आहे. यानंतर पाहू थोडासा युनिट कन्वर्जन फटाकसे, आणि त्यानंतर मग बघू आपण एक्झरसाइज. ठीक आहे. चला, तर ज्या प्रकारे आता आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न मिळतील है ना, या प्रकारच्या प्रश्नांना कसं सॉल्व करायचे, कसं कन्वर्ट करायचं. ठीक आहे. तर त्याच्यासाठी बेसिक कन्सेप्ट काय आहे, तर आपण जो मल्टिप्लिकेशन शिकला शून्यवाल्या संख्येचा तो आहे, डिव्हिजन शिकला तो आहे, आणि हा चार्ट तुम्हाला समजला पाहिजे. याच्या डिटेल व्हिडिओ आपण टाकलेलाच आहे ना. तर म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मागच्या वर्षीच्या वगैरे. तर हा आता तुम्हाला समजून देतो पटकन. आपल्याला फक्त ही लाईन माहीत पाहिजे वरची है ना, मिली सेंटी देसी SI युनिट डेका हेक्टो किलो. इकडचे मोठेवाले इकडचे छोटेवाले. लहानकडून मोठ्यांकडे जाताना काय करायला लागते, डिवाइड, आणि मोठ्यांकडून लहानकडे येताना प्रत्येकामध्ये 10-10च्या मल्टिप्लाय असते. 10-10च्या किती 10, प्रत्येकामध्ये 10-10च्या. एका वेळेस 2 10च्या आहे तर मग 100, एका वेळेस 3चा फरक आहे तर 1000, एका वेळेस 4चा फरक आहे तर 10,000. ठीक आहे. या प्रकारे चालवावं लागते. तर बघा हे फक्त हे लाईन जरी तुम्हाला माहीत असेल तरी आपण सोडवू शकतो. जसं आम्ही म्हटलं 2.51 हेक्टोग्रॅम. हेक्टोग्रॅम कुठं आला असेल, मग बघा हा हेक्टो ना हा ग्रॅम म्हणजे इथं आला असेल. अरे बरोबर. आणि इथून कुठं जायचं आहे डेग्रॅम म्हणजे देसी ग्रॅम, इथं आला असेल. अरे कळलं. म्हणजे हे लाईन जरी माहीत असेल तरी हा आपल्याला काही करायची गरज नाही. समजलं का? ते आपण जोडू शकतो. तर बघा हेक्टोग्रॅमवरून डेसिग्रॅमकडे जायचं आहे. डेकासाठी मी डेका लिहीन. ठीक आहे. डेका आहे काय का लिहिलो का नाही लिहिलं, हां हा डेका लिहिलो असतो पण हा देशी आहे. डेसिग्रॅम. तर बघा हेक्टोग्रॅम कुठं आहे, इथं आहे, आणि डेसिग्रॅम कुठं आहे, इथं आहे. म्हणजे मोठ्याकडून कुठं जायचं आहे, लहानकडे जायचं आहे. तर मोठ्याकडून लहानकडे जाताना तर कितीच्या 1 2 3 म्हणजे कितीच्या 3च्या नाही, 1 वर किती 0. तर थोड्या वेळासाठी आपण विसरून जातो किंवा इथून डायरेक्ट 3 संख्येनं काय आणतो, समोर आणतो 2510.0
म्हणजे 2510 डेसिग्रॅम. कळलं? हां. देन 0.56 किलोमीटर टू सेंटीमीटर. किलोमीटर कुठं आहे? इथं आहे. सेंटीमीटर कुठं आहे? हा इथं आहे. बापरे बाप. 1 2 3 4 5 म्हणजे किती शून्याच्या मल्टिप्लाय करायचे आहे? इंटू 1 2 3 4 5. कळलं? हां. मग काय करायचं? डायरेक्ट 56 वर 1 2 3 4 5 असं आलं असतं. किती संख्येनंतर पॉईंट? 3. इकडून 3 संख्यानंतर म्हणजे 56 वर 2 0. इकडं काय नाव लिहीन मी? सेंटी. कळलं? अरे कळलं का? देन सेली म्हणजे सेंटीलिटर आणि हेली हे हेक्टोलिटर. सेंटीलिटरवरून हेक्टोलिटरवर जायचं आहे. 1 2 3 4. 4 शून्याच्या काय? डिवाइड या मल्टिप्लाय? कारण लहानकडून कुठे चालला? हां. म्हणजे काय येईल? 51356 भागीला 2 3 4. 4 होते ना? 1 2 3. कुठं आला असता पॉईंट? 4 संख्येनंतर पॉईंट आला असता. आणि इकडं काय नाव आलं असता? हेक्टो. अरे कळलं? हां. मग मिलीग्रॅम टू ग्रॅम. मिलीग्रॅम बघा इथं आला असता मिलीग्रॅम आणि ग्रॅम कुठं आला असता? इथं आला असता मेन युनिटवर. म्हणजे 1000च्या काय करणे आहे? डिवाइड करणे आहे. तर 2531 आणि 1000च्या काय आला? तर हा 3 संख्यांना इकडे येईल. म्हणजेच 25315. अरे कळलं? समजलं? हां. मग हा आला डेसी आणि हा आला मिली. बघा डेसिलिटर कुठं आहे? हाय. मिलीलिटर कुठं आहे? हाय. बरोबर? हां. तर म्हणजे काय करावं लागेल? मल्टिप्लाय या डिवाइड? मल्टिप्लाय. कितीच्या? 100च्या. तर काय झाला असता? 825 मिलीलिटर. कळलं? तर या प्रकारे आपल्याला कन्व्हर्जन आलं पाहिजे. अजून याच्यावरचे प्रॉब्लेम पाहायचे असतील तर आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. आणि तुमची जे ऑफलाईनवाले आहेत त्यांची तर भरपूर वेळा प्रॅक्टिस झालेली. अरे बरोबर? चल.